जल्लोषाने त्या ठिकाणी आज प्रभू रामचंद्राचा मंदिराचा लोकमान्यता मिळाली त्या मंदिराला, आणि म्हणून आज तो जल्लोष संपूर्ण हिंदुस्थानात होत आहे। शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी ही हिंदूंची गर्जना त्या ठिकाणी केली होती। त्याच्यानंतर मग हळूहळू त्या ठिकाणी हिंदुत्व त्या ठिकाणी संपूर्ण हिंदुस्थानात गेलं, आणि आम्हा सर्वांना त्या ठिकाणी कारसेवा करायला मान्य बाळासाहेबांनी आदेश दिला होता। आम्ही ती कारसेवा त्या ठिकाणी केली। दुसरी गोष्ट म्हणजे नंतर मग हा संपूर्ण मंदिर निर्माण करण्यासाठी लोकसभेत सुद्धा मी अनेक प्रश्न उपस्थित केले, अनेक वेळेस भाषण केले, आणि अटलजींना पण विनंती केली भाषणातून की आपण त्या ठिकाणी आता हे मंदिर निर्माण करावं। आपली जोपर्यंत ही संख्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपलं करता येणार नाही। मग मोदीजीच्या वेळेस मी त्या ठिकाणी सांगितलं की अटलजींचं म्हणणं होतं की सगळे होतं, आज सगळे पूर्णपणे आहे तर मंदिरात निर्माण करा। त्यांचा काही त्यावेळेस काही होकार मिळाला नाही, परंतु माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिले मंदिर बाद में सरकार, आणि आम्ही सगळे गेलो होतो मान्य उद्धवजीच्या नेतृत्वाखाली। मंदिर होत कसं आहे, होणंही चाहिए। आणि मग हळूहळू त्या ठिकाणी त्यांच्याही लक्षात आलं की बाबा हे आता हा मुद्दा शिवसेना घेऊन टाकील, आणि म्हणून त्या ठिकाणी आपण कशाला जाऊ द्यायचं, म्हणून त्यांनी काम सुरू केलं। पण आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पैशांनी कॅशनी सर्वांना मदत केली, सगळ्यांनी मदत केली, पावती दिली त्यांनी आम्हाला विश्व हिंदू परिषदेच्या मार्फत, आणि सगळीकडे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशाचं निर्माण झालं, आणि मग ते काम सुरू झालं। आणि म्हणून आज आम्हाला आनंद असं वाटतो की आम्ही लाठी गोटी सगळं खाल्लं, सगळे आम्हाला पोलिसांनी अटक केली, सीबीआयच्या लोकांनी अटक केली होती मला, आणि ते तो दृष्टिकोन पाहिला तर मी आपल्याला हे सांगेल की आज आम्हाला तो आनंद होतो की आज आम्ही जी केलेली सेवा, आम्ही जी केलेला प्रयत्न तो आज यशस्वी झाला, आणि आज तो यशस्वी म्हणून गुलमंडीवर आम्ही संभाजीनगरच्या गुलमंडीवर सुरुवात झाली होती राम मंदिराची निर्माणाची, तिथे आम्ही आनंद